मध्ये तर मी गेलो होतो तेव्हा शेतीच्या बांधावरती उतरलो आणि निवडणुकीचा काळ होता, विधानसभेची निवडणूक लागली होती। आता जे काय सांगितलं की सरकार उत्तम काम करत असताना विरोधी पक्षाला काम नसतं, पण बऱ्याचदा असंही असतं की विरोधी पक्ष नेत्याला हाही प्रश्न पडतो की बोलून काही उपयोगच होत नाही तर सरकारकडे बोलायचं तरी काय, असं तो भाग नाहीये। पण एक योजना जाहीर झाली होती लाडकी बहीण, आणि मी शेतीच्या बांधावरती उतरलो। आंबरसना म्हटलं छत्रपती संभाजीनगरमध्ये आपला कार्यक्रम होता आंबरस, आणि मी त्यांना सांगितलं की आंबरस कुठे शेतकऱ्यांना जरा शेतमजुरांना भेटता येईल का। मी गेलो, तिकडे उतरल्यानंतर शेतकरी आले, शेतकरी म्हणाले दादा तुम्ही खूप चांगलं केलं वगैरे वगैरे सगळं झालं, आणि माझं लक्ष गेलं बाजूला शेतमजूर महिला काम करत होत्या। मी त्यांना विचारलं की त्या पण मी गेल्यानंतर उभ्या राहिल्या, मला नमस्कार वगैरे केला। म्हटलं काय ताई आता तरी खुश आहात ना, तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत एवढे एवढे पैसे मिळतील। तर तिने बाजूला बघितलं, बाजूला तिचं छोटं मूल होतं। मला ना कसं काय म्हणे याची शाळा ॲडमिशन नाही होत, काय पैसे पुरणार। आंबरसकडे मी बघितलं, आंबरस म्हणाले उद्धवजी तुम्ही जबाबदारी माझ्यावर सोपवा, याची जबाबदारी मी घेतो। आणि जवळपास किती 15 दिवसात ना आंबरसजीने फोन केला, ती जी माहुली होती तिचं बोलणं करून दिलं, त्या मुलाची शिक्षणाची सगळी सोय ॲडमिशनसह आंबरसनी केली। आणि एवढंच नाही तर मी त्याच्यानंतर जेव्हा संभाजीनगरला गेलो तेव्हा ती आई तिच्या मुलासह व्यवस्थित कपडे करून मला धन्यवाद द्यायला आली होती। म्हणजे थोडक्यात काय की आपण बोलत खूप असतो, पण बोलल्यानंतर कृतीमध्ये ते उतरावं लागतं। आता गेल्या आठवड्यामध्ये आंबरस घरी आले होते, त्यांना म्हटलं की आंबरस आता तुमची मुदत संपते आणि मी तर आता तरी काय तुम्हाला देऊ शकत नाही, मग काय करणार। ते म्हणाले दिलं तेवढं खूप आहे आणि मी काय घेण्यासाठी आलोच नाही। म्हणजे ही व्यक्ती अशी, मला अगदी उघडपणाने सांगावं लागेल की कधीही कोणतेही पद मागायला आणि पद टिकवण्यासाठी धडपड करायला माझ्याकडे आली नाही। असा हा शिवसैनिक आहे, आणि असा हा शिवसैनिक आज त्याची या सभागृहातली पहिली कारकीर्द पूर्ण करतो, यशस्वीपणाने पूर्ण करतो आहे। आणि मला खात्री आहे आपण कशासाठी नुसतं पदासाठी काम करत असेल तर मग पावसाळा आहेच, उद्या कोणी कुठे कशाही मारू शकतं, पण आंबरस सारखे निस्वार्थी कार्यकर्ते हे जिथे असतील तिथे म्हणजे त्यांना कुठल्याही सत्तेची किंवा पदाची आवश्यकता नसते, त्यांच्यात असलेली जनतेप्रतीचं प्रेम आणि ती जी निष्ठा ही त्यांना एक उंची प्राप्त करून देत असते। आणि आंबरस तुम्ही नक्कीच ती उंची आज प्राप्त केले, आणि ही उंची तुमच्या स्वभावानुसार निष्ठेने अशीच आणखीन वाढवाल, या शुभेच्छा तुम्हाला देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।